जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा मनुष्य देहाची कुंडली सांगतात. फार सुंदर अभंग आहे. फार सुंदर आहे म्हणजे असं सांगतात जसं एखादं घर असावं, खूप मोठं बांधलेलं असावं, पण ते ज्या वेळेस पासून बांधलं त्याला 100 वर्ष व्हावेत आणि बांधलं तेव्हापासून त्याच्यात एकही माणूस राहू नये त्या घरात. आणि 101व्या सालाला जाऊन घरात बघावं कसं होतंय. तुम्हाला काय वाटतंय? लोक म्हणतात एवढ्या महागाची सिमेंट, एवढ्या महागाची वाळू, एवढ्या महागाची जागा खटपट करून बांधला असेल कशाला. मी त्या घराबद्दल बोलत नाही, है की नाही. तसं माईनं 9 महिने आपल्याला पोटामध्ये सांभाळले. माझ्यासारख्याला, तुमचं मला माहित नाही. तिनं आंबट खाल्लं नाही गरोदरपणात, तिनं कडू खाल्लं नाही, तिनं गोड खाल्लं नाही. कशामुळं? त्या गर्भातल्या लेकराला त्रास होईल म्हणून. 9 महिन्यानंतर आपला जन्म मिळाला. सज्जन हो, गावात इटाळ पाळला 7 दिवस ते लोकांचा असं चुरून खाण्यासाठी, भलतसं वागण्यासाठी नाही. आपण इथं जन्माला आलो. बरेचसे प्रमाण येतात. अभंगाचा भाव तेवढा देतो. मुख्य भूमिका वर्णन करूयात. एवढ्या वेळात अभंग सुटत नाही. अभंगाचा भाव देतो आणि प्रास्तावना करण्याचा प्रयत्न करतो. विठाला महत्वाचा भाग आहे. मनुष्याच्या जन्मामध्ये नेमका आपण करावं तरी काय? काय केलेलं बरं राहील, काय केलेलं आपल्या कामाचं आहे आणि काय केलेलं आपल्या कामाचं नाही, या 2च गोष्टीचा खुलासा या अभंगात केले. मन, तू मनामध्ये असा संकल्प कर की मी देवाचा भाव, असा संकल्प कर आणि तू प्रयत्न केला तर देवाकडे येशील. म्हणून उगवी संकल्पी हे मन. कसं असतं बघा संसारामध्ये, माणसं गेलेल्या वस्तू तुम्हाला मिळवायचा प्रयत्न करतात. थोडक्यातला भाव द्यालो. एकदा नशिबात नसेल ना, नशीब म्हणजे आता कोणी म्हणतंय माथा हात घडवत नाही, हात माथा घडवत नाही. हेच एकदा मरत आहे, चौकाच्या खांद्यावर जाते. कोण कोणला घडीत हेच कळलं. प्रकार सांगू का तुम्हाला? देवाच्या मनात आल्यावर इथं कोणाचं काही चलत नाही. अरे आपला बॉस आहे आपल्या भाषेमध्ये, त्या बॉसला सलाम करून राहावं. बारीक बारीक सारीक मुनिमाईला सलाम करू नये, बॉसला सलाम करावा आपल्या. म्हणून देवानं जशी परिस्थिती दिली असेल त्या परिस्थितीमध्ये राहाय. जास्त शहाणपणा नको करू. जास्त शहाणपणा केला तर अंगलट येत आहे. या 3ऱ्या चरणाचा भाव आहे. वेळ वेळा पाहू. नंतर महाराज म्हणतात एकदा सांडलं म्हणजे एकदा उतू गेलं, सांडून गेलं ना, संपलं ना आयुष्यातलं एखादी वस्तू. तुम्हाला लक्ष्म्या मांडल्यावर मांडायचा आकाश करू नको. जर मांडायचा असेल तर पहिली अपेक्षा उरफाट होते. दृष्टांत मग देतो. सांडिले ते मांडे आणि मग आग्रह जर धरला तुम्हाला मांडायचा तर काळ दंडे. मग येणारा काळ तुला दंडूनच काढते, म्हणजे सुख राहत नाही. म्हणून सावधान सावधान उगवे संकल्पी हे मन. मग काय करावं? आता बघा, हे माझं शरीर वाईमध्ये जन्मलं. चुडवास रेल्वे स्टेशनच्या पलीकडे गाव आहे आमचं वाई. हा पिंड तिथं जन्मला. आमचे सतीश महाराज ताडलिंद्यात जन्मले. तुम्ही इथली माणसं इथं जन्मले. आता का कोणाकडे तक्रार करावं का? कलेक्टर करावं काय? आमच्या इकडे वावराला भावच नाही, सुगावला जास्त आहे. आता मी कोणावर तक्रार देऊ? अरे बेट्या आम्हाला तिथं का जन्मू घातलं, इथं का जन्मू घातलं नाही म्हणून कोण्या कोर्टात केस करून मुकाट्याने बसावं लागते. असं काही म्हणायचं नाही, बोलायचंच नाही, जमतच नाही. तसं बघा, जसं नशिबाला आलं, जसं आपल्या भागाला आलं, जसं आपला तिळानं आलं ना तसं राहा. पण एक काम कर, चिंती पांडुरंगा, देवाचं नाव घे. जिथं असेल तिथं राहाय. जे व्यवसाय असेल ते कर. जे काही तुला मिळाले त्याच्या समाधान मान, प्रयत्न कर, काही कर, पण देवाचं स्मरण कर. तुका म्हणे आले भागा देवोनी चिंते पांडुरंगा. बर का बापू, सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. एकंदरीत अभंगाचा थोडक्यातला भाव सांगितला. विठाला परमार्थाचं काही अवघड नाही. आता सगळ्या अभंगाचा एकदाच भावार्थ देतो बरं का, भूमिका एकदाच देतो. त्या चिंतनामधून असं मला वाटतं सगळाच अभंग सुटून जाईल. परमार्थ करणं म्हणजे
काय काय करणं राहते? बघा, विज्ञानाचा नियम आहे, आकाशातून पाणी पडतं ना, हे काय आभाळाच्या बापाच्या घरचं पाणी नव्हे, हे कोणाचं पाणी आहे? सागरातलं पाणी आहे, बरोबर आहे की नाही? समुद्रातलं पाणी आहे, त्याचं बाष्पीभवन होत आहे, ते आकाशात जाते, थंड हवेचा स्पर्श झाला पाणी म्हणून खाली पडते, पडलेलं पाणी जमिनीत मुरते, आणि मुरलेलं पाणी पुन्हा झऱ्याने येते, ते पाणी वर येते, दांडात पडते, वाहून कुठे जाते? समुद्राला जाते. मला सांगा, झाला त्याचा शेवट, त्याचा इति संपत्ती वार्ता झाली, त्याची भटकंती संपली, त्या पाण्याचं फिरणं संपलं केव्हा? समुद्राला गेलं तेव्हा. याचा शॉर्टकट मध्ये अर्थ काय? जिथून आलं शेवटाला तिथं गेलं की काम संपलं, बरोबर आहे की नाही? आता बघा, मी कुठून आलो, जर अवघड वाटलं तरी समजून घेतो. पहा, मी कुठून आलो, मी काय आभाळातून नाही आलो, आहे की नाही? बरं, कुठून आलो? माझ्या माय बापाला माहित नाही मी कुठून आलो, आहे की नाही? कोणालाच माहित नाही कुठून आलो. आता पहा, मी जिथून कुठून आलो असेल, शेवटी मी मरतावाळी तिथं गेलो की बस झालं माझं जन्माचं कल्याण. आणि मी जर तिथं नाही गेलो, दुसऱ्याच गोदामात गेलो, तर याच्या जन्माचं वाईट पण झालं. आता कळाला, कळत नाही, क्रोध कळत नाही, लोभ कळत नाही, त्याला पैसे कळत नाहीत. आता जसे माणसं 500च्या नोटी पाहिल्यावर लपकन धावतात, त्या लेकराला काही घेणं देणं नाही. ती देवाची मूर्ती राहते, त्याला शेजाऱ्यासंग भांडण आहे काय ते कळत नाही, त्याच्या घराला जाऊन दूध मागत रे, त्याला लेकराला काही कळत नाही. याचा अर्थ असा आहे, ती देवाची मूर्ती आहे. पण जसं जसं हे वारं लागतं ना इथं मृत्यू लोकातलं, वारं लागलं की ते बदलत 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 बदलतच जाते. मला वाटतं जन्मला जसा तसा जर शाबूत राहिला तर याला भजन सुद्धा करायची गरज. जरा अजून पुढे जाऊन बोलतो, हाय ते सांभाळून ठेवायचं, आगाव कमवायचं संसारात अवघड असते. हाय ते सांभाळायची कुणाची इच्छा नाही, दुसरा यावं वाटतंय की नाही? समजा आमच्या सारख्याला वाटलं, अरा शेतात काही पडना, एखादा टेम्पूच घेऊ काय, मग ते टेम्पूत मिळ लागलं, त्याला वाटतं मग आयशर घेऊ काय, ते आयशरवर थांबत नाही. मी काला इमानापासून जाऊ, मला बसा गाडी नाही, हवा त्याला मुकाट्यानं बसू देत नाही. वाहिल्या उद्वेग दुःख केवळ भोगने ते फळ संचिताचे. जेवढं तुम्ही पलीकड जाल, जेवढ्या हवा धावा कराल, तेवढं आतमध्ये जाल. त्याला भूमिका दृष्टांत देतो. ते कसा, जेवढं माणूस नेटाला लागलं ना संसारात, तेवढं ते दिसतंय माणसाला झालेलं, दिसतंय, पण ते माणसाला अधपतनाला नेते. सज्जनो, रोडावर गिटी फोडणारे लोक आता नाही राहिले, ते त्या मशीन आली आता हॉट मिक्सच्या, ते गिटी फोडतात तर रोडाच्या कडेला आयचं ना झोपतात, केवढाले दंड द्यायचे गिटी फोडणाराची. वाळलं सळलं खातात, त्याला बंगला नाही, गादी नाही, सासऱ्यानं दिलेला पलंग नाही, पंखा नाही, पुढं नाही, मारल्याच्या फोकामध्ये झोपतात. त्याचे काळे बम लेकर माती लावतीला आंघोळ घालती त्याची माय, त्या रोडाच्या कडेच गिटी फोडणारी. कव्हा दवाखान्याचा तोंड पाण्यात देते, याला नमुन्याचे साबण, याला बदाम उगाडू याला याच्या आठ्यानं ते गासमयावरी काढली. मग डॉक्टर म्हणते रोज इंजेक्शन द्या, याच्या मागे हे तापव, त्याला ते तापत ये नाही. माणसाला वाटते असं कसं, जरा बारकावा ध्यानात धरा. लय अपेक्षा केली की असंच घडते, अपेक्षा नाही केल्यावर काही होत नाही. सज्जनो, जुन्या काळामध्ये महात्मे दृष्टांत देतो. एक आमच्यासारखं विषय क्लिष्ट आहे बरं का, वेदांतातला आहे, आपल्या भाषेत बोलायचा प्रयत्न करालो तर सारंगाचा भाव अवघडच आहे, पण जमलं तसं वरवर आणायचं काम प्रयत्न करू नये का. कीर्तनकारानं असा नियम आहे वारकरी संप्रदायात, अवघड असलेलं सोपं करून सांगावं, सोपं असलेलं संस्कृतचे श्लोक म्हणून बसणाऱ्याला अवघड करून सांगू नये की नाही, म्हणून जरा सोपं करून सांगतो. आमच्यासारखं एक माणूस होता आणि वाहन नव्हती म्हणून असं सुगावाला येण्यासाठी असं ती पटणी घालत, त्याला मुक्कामाला सोऱ्याच्या ती याचं होतं. एक दृष्टांत म्हणून द्याल, खरं नाही बरं काय सांगायला, उगाच समजावं म्हणून. तर ते येत जुन्या काळात हे एटीएम बँका वगैरे नव्हत्या, आंबार होती जोडणीच्या घरात, त्या आंबाराच्या आधी पीओ होती गावाच्या गावखरी.
ते पावसाळ्याच्या दिवसात येऊ लागलं. एका माणसाचं जवसाचं पेव होतं गावखराला, आणि ते लोक झाकून टाकायची लाकडाची पाटीनं वरी तणकट निघायचं. ते एक एक येऊ लागलं. पण कसं झालं की ते आता ते पेवावरच आलं. सांच्या पारी ते पेव होता 2-4 सालाचा जुना, त्याच्या मधली पाटी जी होती ती कुईजली होती. हे येणार जरा जाडजूड होतं, त्यानं तंगड टाकलं. ते कसं कचकलं की ते पेवातच पडलं की मध्ये त्या छिद्रामध्ये जमिनीत भोकाडात त्या ते गेलो मांड्या इतकं राहिलं वरी खोटं भोईवर. एक आमच्या सगळं तुम्हाला काय म्हणू, आमच्या सगळं दुसरं एक शेळ्या आवड लागलं तिकडं सांच्या पारी गावाकडे हाकलू लागलं. होय होय म्हणला मी मध्ये पडलो. ते म्हणलं एवढं पेवाकडे काला गेला असं. शेळ्या वळणारा माहिती तिथे पेवत म्हणून. ते म्हणा मला काढा. ते आलं बा पळत आल्यावर त्यानं काय केलं, त्याचा उजवा हात धरला. तुम्ही बारकाईने हे ऐका मग कळत आहे ते. त्यानं हात धरल्यावर ते म्हणला एकला तू काय मला वडणं झालास जाडजूड, तू काय कर मधून हुसळी मारासी, म्हणजे मी अलगत वरी उचलितो. त्या पेवातलं कमर इतकं गेलेलं होतं काय, त्यानं असं भुसकून केलं गळे इतकं मध्ये गेलं. कारण ते पेव कशाचं होतं, जवसाचं होतं. ते सॉफ्ट राहते, असं स्लिप वाच राहते, मध्ये गेलं. अरे म्हणलं आता वरी याचं ते मध्ये बरोबर गेलं. मग काय झालं ते म्हणलं रे माता तू काय येऊ का पैमान एवढा मांडे, कोणाला संसारात गरीब राहा वाटतंय हो, असं मोठे ते म्हणा एवढा मोठा पैलवान तू काय कर सगळाच उचल म्हणला. दोन्ही हाताने उचलितो. ते दोन्ही उचला गेलं. इतकाले हात मधील मुडकय मधीच गेलं. ही सुगावाला व्यवस्थेवर बाहेर निघालं नाही. ए जो करिता उपाव तो होतसे अपाव. संसारामध्ये जेवढा उपाय करायला जाल तेवढं खोलामध्ये जाल. म्हणून महाराज म्हणले सावधान. या अभंगाचं दुसरं चरण आहे. सावधान उगवी संकल्पी हे मन. आता ऐका, सावधान कोणला म्हणावं लागते, जे बेसावध आहे त्याला सावधान म्हणावं लागते. जे पहिलं सावधान आहे त्याला सावधान होय म्हणायची काय गरज आहे. अरे जे झोपलेलं आहे त्याला उठवावं लागत आहे, काकड्याचा टाइम झाला म्हणून. जे आंघोळ करून गंध लावून इडा लावून बसले त्याला उठ म्हणायची काय गरज आहे. तसं जे बेसावध आहे त्याला सावध होय म्हणावं लागतंय, जे सावध आहे त्याला सावध होय म्हणायची गरज नाही. आता बघा, आपण मुद्द्यावर आलो. आपण परमार्थ काय म्हणून करायचा. प्रत्येक दिवशी महाराज येतात, दरवर्षी सप्ताह राहतंय, हे वेगळं सांगतंय महाराज आलेलं, ते वेगळं. तर आपला स्वभाव वेगळा आहे. अर्धाच घंटा चिंतन व्हावं, पण ते तुम्हालाही पटावं मलाही पटावं, माझ्यातही परिणाम पडावा, ऐकणारातही परिणाम पडावा. नाही तर घरच्या भाकरी खाऊन उगीच्या उगी तरास काय म्हणून, तुम्हालाही तरास ना मलाही तरास, हे की नाही. काहीतरी परिणाम व्हावा. वावरात वरच्या कडेला दार्याचं पाणी लावल्यावर काहीतरी रान भिजावं, नाही तर मोटर चालून बंडाला बंड कोळला, एक तर लाईट बिल बोकांडीवर बसन, मोटर जळण, ते का नाता फेकायचे. तसा काहीतरी अनुभव यावा त्याचा, नाही का. याचा अर्थ परिवर्तन झालं पाहिजे. बघा काय म्हणून देव करायचा. आता आहे का, आपण हे शरीर आहे ना, यामध्ये आत्मा आहे म्हणून याला किंमत आहे. बरोबर आहे की नाही. आत्मा आहे. मला सांगा, मी माझ्या दातासाठी कोलगेट वगैरे असं टूथपेस्ट लावतो मी, समजून घ्या. मी हातपायाला मळ राहू नये म्हणून साबण लागतो. डोक्याला काही म्हणजे कचरा होऊ नये म्हणून शॅम्पू लाव, साबण लाव, हे लावतो. मला वाटतं साखरपतीच्या दुकानावर आता लई गर्दी नाही. मी सांगायलेल्या आयटमच्या दुकानात लई गर्दी आहे. ते डोक्याचे औषधं, तोंडाचे फेसन, कोणतं कोण याच्यात मला सांगा, कोणी आत्म्याला निक करण्यासाठी आयटम घेतला का एखादा. अरे आत्मा नसेल तर याला लोक 10 घंटे ठेवत नाहीत, वास सुटत आहे म्हणतात याचा. आत्मा आहे म्हणून याला किंमत आहे. आत्मा आहे म्हणून खोबऱ्याच्या तेलाचं काम आहे. आत्मा आहे म्हणून साबणाचं काम आहे. आत्मा आहे म्हणून पिठाच्या गिरणीचं काम आहे. अरे याच्यातला आत्मा गेल्यावर कशाचं काम आहे. मला सांगा, मुख्य वस्तूसाठी तुम्ही काय करता. काय केलंय कोण. आत्मा आघळ सगळ खात नाही. आत्म्याला सद्भाव लागतो, सद्भाव. आणि तो सद्भाव संसारामध्ये नाही. स्पष्ट नाही नाही नाही. आता ऐका, आपण देवच हो. आपण कोण हो. मला वाटतं 4थ्या दिवसाची सेवा आहे ना. आता जरा एवढ्या खोलात नांगोर चालवायला काय हरकत नाही. 4थ्या दिवसाची सेवा म्हटल्यावर आपण देव हो. बघा, आपण देव हो.
जसा पंढरीचा देव आहे तसे आपणही कोण हो? देव हो. पण एक आहे, मला माहीतच नाही मी देव हो म्हणून. महत्वाचा भाग असा झाला, मला माहीतच नाही मी देवाचं रूप आहे म्हणून. मग झालं काय? सज्जनो, देव जसा सुखी आहे तसा मी सुखी असायला पाहिजे की नाही? जरा आता अवघड वाटत बोलतो. कोणी नाही का, मम वंशे जीवलोके, नाही का कृष्ण परमात्मा सांगतात, हे जीव आहे ते माझा अंश आहे, देवाचा अंश आहे. जरा उलगडा करून देतो. मग मला सांगा, देव कसा आहे? जर आपण देवाचे अंश, बरोबर आहे की नाही? अंश म्हणजे आपण, आणि अंशी म्हणजे आपला बॉस कोण आहे? देव आहे. अंशी देव असेल तर अंश कोण आहे? आपण हो. मला सांगा, साखर आहे की नाही आपली? साखर हे अंग आहे, अंश आहे. कशाचं? ऊसाचं. ऊसाचं, बरोबर आहे की नाही? ऊस हे अंशी आणि साखर ही अंश. ऊस गोड आहे म्हणून तर हे अंश सुद्धा कसा आहे? गोड आहे. साखर, ऊस गोड आहे म्हणून साखरत उतरला. मग आपला देव कसा आहे? सुखरूप आहे. साधूजा कोण सांगा? देव सुखी आहे तर त्याचा गुण आपल्यात कामून नाही उतरला? प्रश्न आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आपण देव म्हणजे कोणाचे हो? भाग आपण, अंश कोणाचा आहे? देवाचा आहे. देव तर सुखी आहे, मग आपल्यात सुख का नाही? बरेच प्रमाण येतो. सुख नाही कोठे आलिया संसारी, वाया हाव भरी होऊ नका दुःख बांधवडी आहे हा संसार. रामदास स्वामी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे? आपलं सगळं दुःख आहे आणि आपण कोणाचे अंश हो? देवाचे. प्रश्न आहे की नाही? त्याचं उत्तर देतो. बघा, आपण देवाचे अंश होय हो, माता आपण आपल्याला कळालं नाही की आपण कोण हो? देव हो. महाराजाला म्हणावं लागलं, आता आवाज बसलाय म्हणून आता चाली म्हणणार मी, अमर आहा अमर आहा, खरे की पहा खोटे हे, खरे की पहा खोटे हे. तुम्ही अमर आहे नाही का, तुम्ही देव आहे असं संतांना सांगावं लागलं ना. आपण देव, देव सुखी आहे पण आपण सुखी नाही. त्याचं कारण काय? दृष्टांत देतो ऐका. एका मथार माणूस, जुन्या काळात ते म्हातारे वडील होते बरं काय, आता जिती येते नाही गेलेली वडील, ते काय करतात, आता नाही कोणाकडे राहिला असं लाईस्पित्र सांगले लोक मारितील की. मी धनाचं सांगायलो, धनाचं. मग ते म्हातारे काय करीत होते, जीव जायच्या आधी 4-2 दिवसानं मन, बरं असं मन 4-2 दिवसांना आधी ज्याचं त्याचं लाडकं पोरग कोणतंय त्याला बोलीत होते. म्हणत होते, बापू या जागी असं असं आहे, इतक्या फुटावर घासं लई कंठाला दोरी आली की घे असं. त्यामुळे एका म्हाताऱ्यानं त्याच्या पोराला बोलिलं आणि सांगलं, बापू आपल्या इथं परीस आहे. परीस काय? तुम्हाला माहिती ना परीस? मी नाही पाहिला, वाचिलेला सांगा. तुम्ही ऐकलं असेल ना परीस? जवळा नाही कंठी अवघी मिथ्या. या अभंगामध्ये कंठी याचा अर्थ कंठामध्ये नाही बरं का, कंठीमध्ये कंठात नाही. कंठी याचा अर्थ हृदय नाही का. दुसरा अभंग आहे, कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम. कंठी म्हणजे हृदयामध्ये, कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. ज्याच्या हृदयामध्ये राम नाही. तुम्ही म्हणाल रामाचं वर्णन आलं, जरा सक्रातीच्या भाजीवनी सांगतो. मध्ये उसाचं टिपरू राहते, जांभळ राहते, जांभळ राहते, जे वाटलं ते राहते. चव मात्र एकच राहते, जशी लागायची तशी चव. आटम बरेच राहतात, चव एकच आहे. तसे देवाचे अवतार अनेक आहेत, आपल्याला फक्त भक्ती करण्याचा मार्ग एकच आहे. ज्याच्या त्यांनी वाटा निवडल्या, पण मायबाप वाटा जरी वेगळ्या असतील, ज्या गावाला जायचंय ते गाव मात्र एक आहे. बघा, कंठी राम याचा अर्थ असा आहे, अयोध्येचा रामच असं नाही. तोच राम कृष्ण झाला, तोच कृष्ण आता कलियुगामध्ये भीमेच्या तीरावर पांडुरंग उभा आहे. रामदास स्वामी फार सुंदर खुलासा करतात. तेथे होते वानर दळ, येथे जमविले गोपाळ, येथे जमविले गोपाळ. तेथे होती शरयू गंगा, येथे आणली चंद्रभागा, येथे आणली चंद्रभागा. तोच राम आता विटेवर उभा आहे.
मग कोण आपल्या हृदयामध्ये असावं? जवराम नाही कंठी. पांडुरंग परमात्मा जर आपल्या हृदयात नसेल आणि बाकी सगळं असेल तर ते शून्य आहे. अवघे मिथ्याटी राम नाही जवकंठी. पण कसं झालं? असं अंगावर घेऊ नका. म्हैस येण्यावर म्हशीला जे वघार होते की नाही, वंडरू म्हशीचं आपल्या खेड्याच्या भाषेत म्हणाले शुद्ध येते, ते रोजही जाते आईला पियाला. मग आता एखाद्या बार त्याला लहर आली ना, ते माय सोडून देते आणि विरुद्ध दिशेला पळत आहे. बरं एवढं पळत आहे, धनी आवरा धनियाला आवरत नाही. ते जातीवंत वंडरू असल्यावर त्याला गावातल्या लोकांची मदत घ्यावी लागते. अशा हकारो म्हणतात, फलाया धाव रे वघारू पळालं. मोठ्या गावाच्या शिवबस गठत आहे की नाही. तसं कलियुगातले जर हवा भरली नाकात आमच्या सारख्याच्या, आवरत नाही. तुकाराम महाराज बेजार झाले, ज्ञानोबा राय बेजार झाले, एकनाथ महाराज बेजार झाले. अरे निळोबा राय बेजार झाले. काय यादी सांगावी? त्याला म्हणावं लागलं, या नाकात वारं गेलेल्या वासराला सांगावं लागलं, किती सांगो तरी नायकती बटकीचे पुढे सिंदडीचे रडतील. कळाला ना भाऊ? सांगून ऐकत नाही बेटे. आता करणार काय? भोगूया कर्माचे फळ. सावधान. तुम्ही सावध व्हा. का विस्तार मिळाला तर पाहू, याच्यावर थोडक्यातला भाव देतो. म्हणून मायबापो महाराज म्हणतात, सावधान उगवी संकल्पी हे मन. या शरीरामध्ये एकच मन आहे. भजन करणाऱ्याला एकच मन आहे. मन बरं का? तसे कान दोनच आपल्याला, डोळे दोन, नाकाला नाकफळ्या. असं मयावनी पडसा आले एखाद्याला तर एक नाकफळी सुरू राहतील, एक बंद होती. मोकळं बोलावं मग ती एकाएकानं बंद होतात. इकडे पण झाली, इकडे खुली राहते, स्टेपनी येते. किडन्या दोन, पाय दोन, हात दोन, पण मन मात्र एकच आहे. मन दोन नाही. मला सांगा, संतांच्या हृदयामध्ये जे मन होतं ते मनच आहे. माझ्यासारख्या पाप्याच्या अविचारी असणाऱ्या मनुष्याचं मन आहे तेही मनच आहे. विस्तारामध्ये याचा भाव देतो. मनानं जर ठरवलं आपल्याला मुक्त व्हायचंय तर मुक्त होता येतं. मनानं ठरवलं उद्या सकाळी मला नांदेडच्या जेलमध्ये जायचंय तर माणूस जेलमध्ये जाऊ शकतंय. मनानं जर ठरवलं मला सुंदर भजन्या व्हायचे तर भजन्या होता येतं. मनानं ठरवलं मला चोर व्हायचे तर चोर होता येते. महाराज म्हणतात, सज्जना, अरे चांगलंही करून एकदा मरायचं आणि वाईटही करून एकदा मरायचेच. मग तू काय कर, त्या वाईट वृत्तीचं मन काढ, संकल्प काढ.